एवरीवन, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग। मी तुम्हाला एक फिश फ्रायची रेसिपी दाखवणार आहे जे मला खूप आवडतं। ती फिश अशी खूप छोटे छोटे फिशेस आहे, त्याचं नाव आहे खापी। मुंबईला तर मी कधी बघितलं नाहीये। पॉम्फ्रेट कसं मोठं असतं त्याचे असे छोटे छोटे असतात सेम शेप मध्ये। एवढा टेस्टी आहे ना हा मासा, एवढा छोटा असतो पण एवढं फ्लेवर्स येत नाही। सूरची मसाल्याची डाळ, बांगडा रवा फ्राय, अरे घाबोळी किती मोठी आहे। चिकन काफ्रेल पाव, काफ्रेलचा मसाला आहे। प्रॉन्स का ग्रेवी विथ पटेटो, गोवन प्रॉन्स करी है ये। बांगड़ा फ्राई, बहुत सारे, 1 2 3। ये कैसा है खाना? हॅलो एंड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग। मी आली आहे गोव्याला बायतीचे प्रीवियस व्हिडिओजमध्ये बघून। तर आज आमच्या घरी स्पेशल हे आहे की मी तुम्हाला एक फिश फ्राय, हनीबी येते, एक फिश फ्रायची रेसिपी दाखवणार आहे जे मला खूप आवडतं। ती फिश अशी खूप छोटे छोटे फिशेस आहे। ते जे छोटे फिशेस आहे त्याचं नाव आहे खापी, ओके। आणि ते मुंबईला तर मी कधी बघितलं नाहीये, मुंबईला मला नाही भेटले, पण इथे गोव्याला खूप भेटतात ते। आणि एवढेच असतात, म्हणजे पॉम्फ्रेट कसं मोठं असतं त्याचे असे छोटे छोटे असतात सेम शेपमध्ये। मी दाखवणार तुम्हाला आता। आणि त्याची एक स्पेशल वे आहे त्याला फ्राय करायचं जे मला खूप आवडतं। काही डिफिकल्ट नाही, एकदम आणि एकदम सिम्पल आहे। आणि माझी एक आत्या होती जिचं नाव होतं छायाका, तर तिने हे दाखवली होती की असं असं फ्राय कर, हे खूप टेस्टी लागतं। एकदा तिने आम्हाला बनवून दिलं होतं, तेव्हापासून एवढे क्रेझी आहे ना मी, स्पेशली मला ते खूप आवडतं। त्याची रेसिपी कशी आहे आणि किती टेस्टी आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे आहेत ते छोटे छोटे खापी फिशेस, हे बघा, हे एवढीच साईजचे असतात, एकदम छोटे। आणि हे आता माझी मम्मी क्लीन करणार आहे एंड देन इसको फ्राय करेंगे। आणि हा दुसरा फिश आहे तो आहे बांगडा। किचनमध्ये खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहे। इथे फ्रीज ठेवला आहे, इथे वॉशिंग मशीन चालू आहे आणि इथे मम्मी बसली आहे फिश नीट करायला। आता मम्मी दाखवते, मम्मी आधी छोटी खापी नीट करते। त्याला जास्त काय हे नाही आहे ना मम्मी, फक्त त्याचे फिन्स काढायचे लेफ्ट राईटचे आणि त्याचं डोकं पण काढायचं। शेपूट काढली ना आता तुझ्या? हा, शेपूट पण काढायची आणि डोकं काढायचं। त्याच्या आतमध्ये काय असतं ते पण काढायचं। आता फ्राय करायचा वेळ आलाय। तर हे बांगडा, ह्याला तर नॉर्मल जो फिश फ्रायचा मसाला बनवून ते लावलेला आहे। तर आता काय करणार आहे मम्मी? त्याला काय नुसतं मीठ लावणार? हां, फक्त हे जे बारीक मीठ असतं फक्त ते लावायचं आहे। ज्यांना मसाला लावायचा त्यांनी लावू शकता, पण आम्ही फक्त याला मीठ लावतो। तेल घालायचं सगळ्यात आधी तव्यावर आणि डायरेक्ट फ्राय। त्याची एकदा रेसिपी मी इंस्टाग्रामवर पण टाकली होती। वाव, हा एक वाट्यामध्ये 14 पीसेस आले। हा, सगळे तर पटापट संपतात ते, पलटायची वेळ आली लगेच शिजतात ते। एक साईडला एकदम कुरकुरीत क्रिस्पी होतात। तर दुसऱ्या साईडने तेल घालते मम्मी। यम्मी। आता मम्मी फ्राय करते आहे हे टेस्टी टेस्टी बांगडे। तेल टाकलेले आहे, आता त्याच्यामध्ये रवा लावणार, रवा फ्राय आणि डायरेक्ट तवे पे टिशूम। खूप कामं करते माझी मम्मी बिचारी। मधुरापेक्षा खूप टेस्टी जेवण बनवते, पण तरी
हिला मधुरा आवडते कारण मधुराचा आवाज हिला खूप आवडतो. मला मधुरा किचन बिलकुल नाही आवडत. बांगडा फ्राय होतोय, रवा फ्राय. आम्ही डीप फ्राय पण करतो बांगडा, पण ते एकदम जास्त क्वांटिटीमध्ये असेल ना बांगडा तेव्हा. हे ऑलमोस्ट झालेले आहेत, थोडेसे झालेत ना हे हा वाला. तर आता मी हे घेते आहे डिशमध्ये आणि तुम्हाला खाऊन पण दाखवणार कसं लागतं. ये खूप क्रिस्पी क्रिस्पी झालेला आहे. हे बघा. वाव, हा मोठावालाच खाऊन दाखवते मी तुम्हाला. एवढा टेस्टी आहे ना हा मासा. एवढा छोटा असतो पण एवढं फ्लेवर्स आहेत ना ह्याच्यामध्ये. फक्त मीठ लावून खायचं. आणि छोटे छोटे बोन्स असतात त्याच्यामध्ये, जास्त मोठे नसतात. एक मधला बोन असतो. फ्राय करायला हार्डली 5 मिनिट्स जातात. स्वाद दिल जुबान की बल्ले बल्ले हो गई. फक्त एवढा छोटासा बोन असतो मधला, बस. आता मी हे सगळं संपवणार आणि देन जेव्हा मी बांगडा खाणार दाखवणार. तर जेवणामध्ये आहे ही डाळ. मम्मी ही कोणती डाळ आहे? मसूरची मसाल्याची डाळ, मसूर आमटी. मसूरची मसाल्याची डाळ, मसूर आमटी. हे आहे बांगडा रवा फ्राय. हे ते फिश मी दाखवलेले, खापी फिश फ्राय. आणि ही भेंडीची भाजी जी मी थोडीशी घेतली आहे. डाळ, मग हा फिश फ्राय. फिश बघूया आधी कसं आहे टेस्टला. अरे घाबोळी भरपूर आहे यार याच्यामध्ये. थांब, खालचा पाट इथे खूप. अरे घाबोळी किती मोठी आहे. ही जी आहे ना हे सगळं हे घाबोळी आहे. एकदम फ्रेश आहे बांगडा. खूप मस्त आहे. भेंडीची भाजी. भेंडीची भाजी इथे बघा किती ग्रीन होते. एक मोठ्या ब्रेक नंतर आता संध्याकाळी मी घेऊन आली आहे, मम्मी घेऊन आली आहे माझ्यासाठी चिकन काफ्रेल पाव. तर आमच्या इथे भेटतं. ह्याच्यात चिकन काफ्रेल असतं आणि वरती ना असं कांदा आणि कोरिअँडर घालून देतात. आणि छोटे छोटे चिकन चे पीसेस आहेत त्याच्यामध्ये आणि मेयोनीज आहे आणि खूप टेस्टी असतं. ॲक्च्युली तिथे गरम गरम खायला अजून टेस्टी असतं. मला खूप आवडला. हे बघा ह्याच्या आतमध्ये ना काफ्रेलचा मसाला आहे, चिकनचे छोटे छोटे पीसेस आहेत. व्हेरी 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 टेस्टी. सुपर हिट. आज आहे डे 2 आणि आज मम्मीने काय काय लंच मध्ये बनवलं आहे माहिती. आणि हा माझा भाऊ जेवायला आलाय. आज लंच में क्या क्या है पता है? बहुत कुछ है, बताती हूँ मैं. सगळ्यात आधी आहे चपाती. इतना सारा चपाती है. राइस, दाल नहीं, ये है प्रॉन्स का ग्रेवी है. ये प्रॉन्स का ग्रेवी विथ पटेटो. एंड ये है दाल. ये प्रॉन्स का करी है, गोवन प्रॉन्स करी है. ये दाल नहीं है, इसमें प्रॉन्स भी है. देखो सुंगटा.
दाल नहीं है आज, दाल थोड़ी बना है। और ये तो प्लेट्स है, खातात ग। और ये चंगू मंगू, और ये काठी कोण काढून दे यो, और ये फुटबॉलर, सानिकाला काठी काढून दे थोडी। और ये है बांगड़ा फ्राई। बहुत सारे, 1 2 3 4 5। ये बांगड़ा फ्राई खाते हो तुम लोग? हाँ, तू खाता है? मैं तो उसको फिश समझता हूँ बस। अरे फिश, बांगड़ा फिश है ये, और गोवा में ना मुझे पता है। बहुत फ्रेश मिलता है, बहुत टेस्टी रहता है ये कैसा है खाना? कैसा है निवान? मेरे अंकल का रिएक्शन देखो, टेस्टी है खाना? मेरे को अंकल का रिएक्शन जो रक्षाबंधन की ब्लॉग में आया था। तर गाईज, हा होता माझा फिशी ब्लॉग आणि माय फेवरेट छोटूवाला फिश का रेसिपी, जो सिर्फ गोवा में ही मिलता है, मुंबई में नहीं मिलता है। आणि मला खूप जास्त आवडतं तो वाला फिश। आणि अजून एक स्नेल टाईप फिश आहे, त्याचं नाव गुलं, आम्ही म्हणजे पप्पा आणायचे, गुलं म्हणतात ते, पण असं बॉईल करून ना असं सेफ्टी पिनने काढायचं। ते पण अजून एक आहे जे गोव्याला पण भेटतं, मुंबईला पण भेटतं, बट मुंबईला मला माहीत नाही कुठे भेटतं, इथे पण भेटतं। ते एक मला खायचं आहे, खूप इयर्स आधी आम्ही खाल्लं होतं, पप्पाने आणलं होतं। की बांगडा तर ॲज युजल एवढा फ्रेश होता ना, आजचा पण बांगडा खूप जास्त फ्रेश होता। कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग? आमच्या गावाचं एकदम ऑथेंटिक फिश फ्राय कसा वाटला नक्की सांगा कमेंट्समध्ये, आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। बाय।